विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन बद्दल बोलतोय. अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. When rotating body speeds up, when rotating body speeds up or slow down, जर रोटेटिंग बॉडीचं स्पीड वाढत असेल किंवा रोटेटिंग बॉडीचं स्पीड कमी होत असेल, जर रोटेटिंग बॉडीचं स्पीड वाढत असेल किंवा रोटेटिंग बॉडीचं स्पीड कमी होत असेल तर त्या रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते? चेंज होते. जर रोटेटिंग बॉडीचं स्पीड वाढत असेल किंवा रोटेटिंग बॉडीचं स्पीड कमी होत असेल तर त्या रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते? चेंज होते. आणि रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज झाली की त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळतं. रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज झाली की त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळतं. आपण एक रोटेटिंग बॉडी विचारात घेतो. टाइम टी नॉट असताना ती रोटेटिंग बॉडी ए पोझिशनला, आपण एक रोटेटिंग बॉडी घेतली. टाइम टी नॉट असताना ती रोटेटिंग बॉडी कोणत्या पोझिशनला आहे? इनिशियल पोझिशन ए ला आहे. त्यावेळेस ह्या रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा नॉट आहे. आपण एक रोटेटिंग बॉडी घेतली. टाइम टी नॉट असताना ही रोटेटिंग बॉडी इनिशियल पोझिशन ए या ठिकाणी आहे आणि अर्थातच त्यावेळेस त्या रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे? ओमेगा नॉट. आता ज्यावेळेस ही रोटेटिंग बॉडी ए पोझिशनवरून बी पोझिशनला जाईल त्यावेळेस बी पोझिशनला गेलेल्या रोटेटिंग बॉडीचा टाइम त्या ठिकाणी टी असेल आणि अर्थातच त्या ठिकाणची रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी असेल ओमेगा. त्या ठिकाणची रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी किती असेल? ओमेगा. याचाच अर्थ ए टू बी मूव्ह होणाऱ्या रोटेटिंग बॉडीची ए टू बी मूव्ह होणाऱ्या रोटेटिंग बॉडीचा टाइम त्या ठिकाणी काय झालाय? चेंज झालाय. ए टू बी मूव्ह होण्यासाठी रोटेटिंग बॉडीला काहीतरी टाइम लागलाय, विशिष्ट अशी वेळ लागली आणि ए टू बी मूव्ह होणाऱ्या रोटेटिंग बॉडीला जसं त्या ठिकाणी विशिष्ट असा वेळ लागलाय तसं ए टू बी मूव्ह होणाऱ्या रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी पण काय झाली? चेंज झाली. तर रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी पण काय झाली? चेंज झाली आणि ती चेंज होऊन ओमेगा नॉट वरून किती झाली? ओमेगा एवढी झाली. आणि मग यावेळेस रोटेटिंग बॉडीचा टाइम पण चेंज झालेला दिसतोय आपल्याला आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पण चेंज झालेली दिसते. या ठिकाणी आपल्याला रोटेटिंग बॉडीचा टाइम पण काय झालेला दिसतोय? चेंज झालेला दिसतोय आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पण काय झालेली दिसते? चेंज झालेली दिसते. आणि मग याच्यावरूनच आपण सांगतोय की द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. ए टू बी होणाऱ्या रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज झाली, त्याचबरोबर त्या ठिकाणी टाइम पण चेंज झालेला दिसते आपल्याला. मग याच्यावरून आपण सांगतोय की द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन, इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण त्या ठिकाणी कोणत्या लेटरने दाखवतोय? अल्फा. हे अँग्युलर ऍक्सेलरेशन त्या ठिकाणी आपण कोणत्या लेटरने दाखवतोय? अल्फाने. अँग्युलर ऍक्सेलरेशन इज जनरेटेड बाय लेटर अल्फा. आणि म्हणून मी आता जे सांगण्याचा प्रयत्न केलाय हे सगळं आपण बोर्ड आणि डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत. Whenever a rotating body speeds up or slows down, the angular velocity changes. जर रोटेटिंग बॉडीचं त्या ठिकाणी स्पीड वाढलं किंवा रोटेटिंग बॉडीचं स्पीड कमी झालं, रोटेटिंग बॉडीचं स्पीड वाढलं किंवा रोटेटिंग बॉडीचं स्पीड कमी झालं तर रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते? चेंज होते. रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते? चेंज होते. आणि मग ज्यावेळेस रोटेटिंग बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळतं. अर्थातच त्या रोटेटिंग बॉडीला अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे असं त्या ठिकाणी आपण समजतो. आपण एक पार्टिकल कन्सिडर केलाय. आता हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल त्या ठिकाणी टाइम टी नॉट असताना ए पोझिशनला आहे त्यावेळेस त्याची
अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा नॉट. त्यावेळेस त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे ओमेगा नॉट. ज्यावेळेस हा पार्टिकल ए पॉइंट वरून बी पॉइंटला जाईल, ज्यावेळेस रोटेटिंग बॉडीचा पार्टिकल ए पॉइंट वरून कुठे जाईल बी पॉइंटला जाईल, त्यावेळेस ए पॉइंट वरून बी पॉइंटला जाणाऱ्या पार्टिकलचा टाइम त्या ठिकाणी काय झालेला असेल चेंज झालेला असेल. ए पॉइंट वरून बी पॉइंटला जाणाऱ्या पार्टिकलचा टाइम काय झालेला असेल चेंज झालेला असेल. आणि अर्थातच त्या ठिकाणी चेंज झालेला टाइम काय आहे, किंवा ए पॉइंट वरून बी पॉइंटला जाणाऱ्या पार्टिकलचा बी पॉइंट ठिकाणचा टाइम किती आहे टी आहे. पण त्याच वेळेस त्या पार्टिकलची बी पॉइंटच्या ठिकाणची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे ओमेगा. आणि या ठिकाणी डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट दिसतंय की ए पॉइंट असताना अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा नॉट आहे आणि बी पॉइंट असताना त्या ठिकाणी पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे ओमेगा आहे. म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी काय झालेली आहे चेंज झालेली आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी काय झालेली आहे चेंज झालेली आहे. आणि मग rate of change of angular velocity, the rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. The rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. आणि हे angular acceleration आपण कोणत्या लेटर दाखवतोय अल्फा. हे angular acceleration त्या ठिकाणी आपण कोणत्या लेटर दाखवतोय अल्फा. आता या ठिकाणी सांगितलं गेले angular acceleration is given by alpha is equal to change in angular velocity upon time. Angular acceleration alpha is equal to change in angular velocity means काय final angular velocity minus initial angular velocity upon final time minus initial time. Angular acceleration alpha is equal to final angular velocity minus initial angular velocity upon final time minus initial time. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी अँग्युलर acceleration साठी इक्वेशन मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे इक्वेशन मिळवत असताना त्या ठिकाणी आपल्याला दिसते की अँग्युलर acceleration फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, फायनल टाइम आणि इनिशियल टाइम माहिती असणे खूप गरजेचे आहे. आणि म्हणून अँग्युलर acceleration अल्फा इज इक्वल टू फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे मित्रांनो फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा. So final angular velocity साठी त्या ठिकाणी आपण कोणतं लेटर लिहिलं ओमेगा लिहिलं मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा नॉट. आणि इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी त्या ठिकाणी कोणतं लेटर लिहिलं ओमेगा नॉट अपॉन फायनल टाइम किती आहे टी आहे मायनस इनिशियल टाइम किती आहे टी नॉट. इनिशियल टाइम किती आहे टी नॉट. आता एक गोष्ट तर त्या ठिकाणी क्लियर सांगितली पाहिजे की अँग्युलर acceleration जे आहे ते वेक्टर क्वांटिटी आहे. अँग्युलर acceleration जे आहे ते कशी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याचे वेक्टर्स घ्यावे लागतात. अँग्युलर acceleration अल्फा वेक्टर इज इक्वल टू ओमेगा वेक्टर मायनस ओमेगा नॉट वेक्टर अपॉन टाइम टी मायनस टी नॉट. Therefore alpha vector is equal to omega vector minus omega naught vector म्हणजेच काय डेल ओमेगा वेक्टर अपॉन t minus t naught म्हणजेच काय डेल t. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला अँग्युलर acceleration साठी त्या ठिकाणी काय मिळालं इक्वेशन मिळालं. आता याच्यावरून आपण इंस्टंटेनियस अँग्युलर acceleration फाइंड आउट करू शकतो का याच्यावरून आपण इंस्टंटेनियस अँग्युलर acceleration फाइंड आउट करू शकतो का. टाइम लिमिट t टेंड्स टू 0 ला टाइम लिमिट डेल t टेंड्स टू 0 ला आपल्याला जे अँग्युलर acceleration मिळतं टाइम लिमिट डेल t टेंड्स टू 0 ला आपल्याला जे अँग्युलर acceleration मिळतं त्याला आपण कसलं acceleration म्हणतोय इंस्टंटेनियस अँग्युलर acceleration. टाइम लिमिट डेल t टेंड्स टू 0 ला आपल्याला जे अँग्युलर acceleration मिळतं त्या अँग्युलर acceleration ला आपण कसलं अँग्युलर acceleration म्हणतोय इंस्टंटेनियस अँग्युलर acceleration. आणि मग इंस्टंटेनियस अँग्युलर acceleration ची डेफिनेशन काय सांगणार. इंस्टंटेनियस अँग्युलर acceleration is defined as limiting rate of change of angular velocity with respect to time.
Instantaneous angular acceleration is defined as instantaneous angular acceleration is defined as limiting rate of change of angular velocity with respect to time. So instantaneous angular acceleration is defined as limiting rate of change of angular velocity. Limiting rate of change of angular velocity. असं देखील तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. आणि मग instantaneous angular acceleration is given by instantaneous angular acceleration is given by instantaneous angular acceleration is given by alpha vector is equal to limit del t tends to 0 del omega vector upon del t. Instantaneous angular acceleration is given by alpha vector is equal to limit del t tends to 0 del omega vector upon del t. आणि मग हेच इक्वेशन त्या ठिकाणी आपण कसं लिहिणार अल्फा वेक्टर इज इक्वल टू डी ओमेगा वेक्टर अपॉन dt. अल्फा वेक्टर इज इक्वल टू डी ओमेगा वेक्टर अपॉन dt. अशा प्रकारे आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट करण्याचा काय केला प्रयत्न केला. आता आपण जी कन्सेप्ट त्या ठिकाणी शिकलो त्या कन्सेप्ट मध्ये आपण काय बघितलं त्या कन्सेप्ट मध्ये आपण हे बघितलं की जर रोटेटिंग बॉडीचं स्पीड वाढलं किंवा रोटेटिंग बॉडीचं स्पीड कमी झालं जसं की फॅन जर फॅनचं स्पीड वाढलं किंवा फॅनचं स्पीड कमी झालं फॅनचं स्पीड जर वाढलं किंवा फॅनचं स्पीड कमी झालं तर त्या फॅनचं अँग्युलर ऍक्सेलरेशन होतं असं त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. असं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे म्हटलं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन बद्दल बोलू. आता लगेच त्या ठिकाणी आपण अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट त्या ठिकाणी बघणार आहोत आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन बद्दल पण त्या ठिकाणी आपण बोलणार आहोत. मित्रांनो अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट फाइंड आउट करत असताना अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय अँग्युलर ऍक्सेलरेशन. त्या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशनचे युनिट लिहित असताना अँग्युलर व्हेलॉसिटीचे युनिट काय रेडियन पर सेकंद अपॉन टाइमचे युनिट काय सेकंद. आता हे सेकंद इथं डिवाइड आहे डिनॉमिनेटर लिहून काय होईल मल्टिप्लाय होईल. सो रेडियन अपॉन सेकंड इंटू सेकंड सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे त्या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशनचे युनिट काय मिळालं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन बद्दल पण आपण बोलूया. अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायमेन्शन काय l⁻⁴ m⁻⁴ t⁻²-2. अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायमेन्शन त्या ठिकाणी काय म्हणते आपल्याला l⁻⁴ m⁻⁴ t⁻². अशा प्रकारे अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन बद्दल पण आपण त्या ठिकाणी बोलू. अँग्युलर ऍक्सेलरेशन ही कसली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. अँग्युलर ऍक्सेलरेशन ही कसली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. आणि म्हणून अँग्युलर ऍक्सेलरेशनची त्या ठिकाणी डायरेक्शन शो करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या रूलचा यूज करावा लागतो राईट हँड रूलचा यूज करावा लागतो. अँग्युलर ऍक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी असल्या कारणानं अँग्युलर ऍक्सेलरेशन नेमकं कुठल्या डायरेक्शनला आहे हे त्या ठिकाणी शो करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करावा लागतो राईट हँड रूलचा यूज करावा लागतो. आता इन्क्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी जर एखादी बॉडी इन्क्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने त्या ठिकाणी रोटेट होत असेल जर एखादी बॉडी इन्क्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत असेल तर इन्क्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होणाऱ्या बॉडीचं जे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे त्या अँग्युलर ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला आहे. जर एखादी बॉडी डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने जर मूव्ह होत असेल तर डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होणाऱ्या बॉडीचं अँग्युलर ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला आहे हे त्या ठिकाणी आपण आता पाहतोय. आता एक फॅन आहे. हा इलेक्ट्रिक फॅन स्विच ऑन केलाय. एक इलेक्ट्रिक फॅन आहे आणि हा इलेक्ट्रिक फॅन काय केलाय स्विच ऑन केलाय. आणि स्विच ऑन केलेला हा जो इलेक्ट्रिक फॅन आहे ह्या फॅनची जी ब्लेड्स आहेत ती इन्क्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत आहे. साहजिकच आहे.
एक फॅन आहे, एक इलेक्ट्रिक फॅन आहे आणि हा इलेक्ट्रिक फॅन काय केलाय त्या ठिकाणी स्विच ऑन केलाय. इलेक्ट्रिक फॅन स्विच ऑन केल्यानंतर ह्या फॅनची ब्लेड्स इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत आहेत आणि मग ह्या फॅनची ब्लेड्स इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असतील तर या इलेक्ट्रिक फॅनसाठी मला मिळणारी जे अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे त्या अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते? सेम असते. जर फॅन इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर फॅनच्या अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही कशी असते? सेम असते. तर समजा हा फॅन स्विच ऑफ केला, हा फॅन आपण काय केला? स्विच ऑफ केला. तर हा फॅन स्विच ऑफ केल्यानंतर ह्या फॅनची प्लेट्स डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होतील. ह्या फॅनची जी प्लेट्स आहेत ती डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होतील आणि मग डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने जर ती प्लेट्स मूव्ह होत असतील तर त्यावेळी मला जे अँग्युलर रिटार्डेशन मिळते त्या अँग्युलर रिटार्डेशनची डायरेक्शन, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे कसं असतं? अपोजिट असतं. म्हणजेच अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही कशी असते? अपोजिट. म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन त्या ठिकाणी एका डायरेक्शनला आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी हे दोन्ही एका डायरेक्शनला. अशा पद्धतीने फॅन तर इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटी, फॅनची प्लेट्स इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने जर त्या ठिकाणी मूव्ह झाली तर आपल्याला मिळणार अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आणि फॅनची प्लेट्स डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने जर मूव्ह झाली तर आपल्याला मिळणार अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन. याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फरक असलेला दिसतो आणि मग तेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. When an electric fan is switched on, the blades of fan moves with increasing angular velocity. जर आपण इलेक्ट्रिक फॅन काय केला? स्विच ऑन केला तर फॅनची प्लेट्स इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होतील. त्यावेळी अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये असते. अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन सारखीच असते. जर एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल, जर एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज मोशन परफॉर्म करत असेल तर आपल्याला माहिती आहे जर एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठे असते? अपवर्ड असते. त्या बॉडीच्या अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठे असते? अपवर्ड असते. आणि जर ती बॉडी इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर त्या बॉडीच्या अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठे असते? अपवर्ड असते. जर एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आणि इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, जर एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आणि इंक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर त्या बॉडीच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन या तिन्ही डायरेक्शन कुठे असतात? अपवर्ड असतात. या तिन्ही डायरेक्शन कुठे असतात? अपवर्ड असतात. आता याच्या उलट जर आपण फॅन स्विच ऑफ केला, जर आपण फॅन त्या ठिकाणी काय केला? स्विच ऑफ केला. फॅन स्विच ऑफ केल्यानंतर फॅनची ब्लेड्स कशी मूव्ह होणार आहेत? डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होणार आहेत. जर आपण इलेक्ट्रिक फॅन स्विच ऑफ केला तर फॅनची ब्लेड्स डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होतील आणि त्यावेळी अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्या डायरेक्शनच्या अपोजिट असते. जर आपण इलेक्ट्रिक फॅन काय केला? स्विच ऑफ केला. जर आपण इलेक्ट्रिक फॅन स्विच ऑफ केला तर त्यावेळी फॅनची जी प्लेट्स आहेत ती कशी मूव्ह होतील? डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होतील आणि मग अशा वेळी अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्या डायरेक्शनच्या पेक्षा असेल ऑपोजिट असेल. मग या ठिकाणी आपल्याला दिसतंय की अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन, अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ही त्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्या डायरेक्शनच्या त्या ठिकाणी कशी असताना दिसते? ऑपोजिट असताना दिसते. कधी?
जर आपण फॅन स्विच ऑफ केला आणि फॅनची ब्लेड्स डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह व्हायला लागली, फॅनची ब्लेड्स डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह व्हायला लागली, तर त्यावेळी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी यांची डायरेक्शन एका बाजूला आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन दुसऱ्या बाजूला. अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठं असेल? त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल. उदाहरणच सांगायचं झालं तर अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये जर एखादी बॉडी डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, कसल्या मोशन मध्ये? अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये एखादी बॉडी डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, तर त्या बॉडीच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन तर अपवर्ड असेल, पण अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठं असेल? डाऊनवर्ड असेल. अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठं असेल? डाऊनवर्डच असेल. काय सांगतोय? जर अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये एखादी बॉडी जर त्या ठिकाणी रोटेट होत असेल, जर एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये रोटेट होत असेल आणि डिक्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत असेल, तर त्या बॉडीच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी यांची डायरेक्शन त्या ठिकाणी कशी असणार? अपवर्ड असणार आहे. मात्र अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन मात्र कशी असेल? डाऊनवर्ड असेल. या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन बद्दल बोलत असताना अँग्युलर ऍक्सेलरेशनची इक्वेशन बघितली, अँग्युलर ऍक्सेलरेशनची इक्वेशन बघितली, इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलं आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट केल्यानंतर अँग्युलर ऍक्सेलरेशन त्या ठिकाणी युनिट सांगितलं, अँग्युलर ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन सांगितलं आणि राईट हँड रूलच्या माध्यमातून अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन बद्दल पण त्या ठिकाणी आपण बोललो. या ठिकाणी आपण थांबतोय. विद्यार्थी मित्रांनो, अँग्युलर ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट जर आपणास आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.